सुप्रभात मंडळी. पहाटे 5:30 वाजलेत आणि आमचा दिवस सुरू झालेला आहे. सगळ्यांची बऱ्यापैकी झोप झाली. आता करायचं आपल्याला चहा. कारण आमच्या गृहलक्ष्मी सगळं चहाचं साहित्य वगैरे दिलेलं आहे. मग आता चहा करायचा आहे, कारण तिला पण माहीत आहे चहा पिल्याशिवाय काय आपलं डोकं काम करत नाही. त्यामुळे आता सकाळ सकाळी पहाटे रस्त्याच्या बाजूला आपण चहा करूया कुठेतरी, जिथं लाकडं मिळतील तिथं, आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. आमच्या दिवसाची सुरुवात झाली होती, त्यामुळे अनिकेतने लगेच टेंट फोल्ड करायला घेतला. सगळा टेंट सावरला आणि एकत्र ठेवला आणि आम्ही पुढच्या हालचाली सुरू केल्या. अनिकेतने ऑलरेडी चूल लावलेली आहे. आता आपल्याला करायचं आहे चहा. चूल तयार आहे चहासाठी. ॲक्च्युली फोनच्या कॅमेरामुळे असं वाटतंय प्रकाश खूप लो लाईटमध्ये, पण एवढा विषय नाही आहे, एवढा प्रकाश नाही असत अजून. आजूबाजूच्या काट्या गोळा केला आणि तयारी सुरू झाली जिंजर टीची, म्हणजेच आल्याच्या चहाची. घसा घासून अनिकेतने आल्याचा बुकणा पडला. श्रीधर दादांनी चूल व्यवस्थित पेटवली, पाणी घातलं आणि आलेल्यावर केला कर म्हणून भांडं काळं करत मस्तपैकी आल्याचा चहा बनवला. आर्मी स्पेशल टी. बाकी काही असो, श्रीदादांनी चहा मात्र नादखोळा केलेला. 2 कप चहा पिला आणि त्यानंतर डोकं एकदम टनाटना काम करायला लागलं. एक नंबर झालाय. चहा पिला, आमच्या लॉर्ड ऑटोला स्टार्टर मारला आणि चकचकीत रस्त्यांवरून आम्ही निघालो एका दावणीला भेट द्यायला. कुठे तर हे बघा, एवढा 250-300 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोचलोय. पहिली दावण आमची संक मामांची. ह्याला भेटायला संकचा सोन्याला बघताना एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येते, ती म्हणजे सूरज दिघे साहेब म्हणतात तसं हा बैल पहाडी छातीचा आहे. याची छाती जबरदस्त आहे आणि खरं कौतुक तर संक मामांचं करायला हवं, कारण या वयात देखील एखाद्या तरुण बैल मालकाला देखील लाजवतील अशा पद्धतीने हे वळू सांभाळलेत. यांच्याकडे बघावं आणि बघतच राहावं अशी ही बैलं या दावणीवर घडवण्यासाठी मामाने किती कष्ट घेतले असतील हे या दोन्ही बैलांकडे बघितल्यावरती लक्षात येतं. आणि या आहेत मामांच्या गोट्यावरच्या लक्ष्मी. 2 भारताचं वळूंसोबत या 2 खिल्लार गाई, एक म्हैस आणि एक कांकरेज गाय देखील त्यांनी सांभाळली आहे. संकच्या बाजीला आणि सोन्याला बघून एक गोष्ट तरी नक्की कळाली, काम्यानंतर त्याचे भक्कम वारसदार तयार आहेत त्याचा वारसा पुढे नेण्यासाठी. संकच्या सोन्याला आणि बाजीला भेटून संकमामांचे आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो वळू क्षेत्रातील अजून एका महारथीकडे, ते म्हणजे तिकोंडी राजाचे मालक श्रीशैल दळवाई यांना भेट देण्यासाठी. या सगळ्या दावणी मुख्य रस्त्यापासून खूप आत आहेत, त्यामुळे इथं सहजासहजी पोहोचण्यासाठी मी या सगळ्यांचं जिओ टॅगिंग करणार आहे. ही जी समोर गाय दिसते ही तिकोंडी राजाची मुलगी आहे आणि ही गाय पायातनं मोडलेली असताना श्रीशैल मामांकडे आली आणि तिने तर आता पूर्ण बरं केलं. गाईला पूर्णपणे बरं केलं. एकदम देखणी गाय, सुंदर म्हणजे सुंदर गाय. मापाला, फाउंडेशन, बाकी लांबी. एक नंबर केलाय. आपल्या पण दावणीला एखादा असा नंदी व्हावा यासाठी आलो आहे आम्ही इकडं. सगळं ते करा. ही तिकोंडी राजाची समाधी आहे आणि आता खरोखर राजाच्या पाया पडणार आहे आम्ही, कारण का आपल्या पण दावणीला एखादी अशी वस्तू लाभावी हीच महादेवाकडे आणि नंदी महाराजाकडे प्रार्थना आहे. श्रीशैलांच्या दावणीला नवीन बैल. नाही, ते कालवड परवाची प्रदर्शन मध्ये नंबर केले. उमेश शिंदेनी घेतल्या बघा. श्रीशैलांच्या दावणीवर एक गोष्ट दिसून आली, तिकोंडी राजाचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांनी एकदम खमके वारसदार तयार केलेत, हे मात्र नक्की. तर आत्ताच श्रीशैल मामांच्या दावणीला भेट दिली, त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. ते एक भवऱ्याचा त्याने व्हिडिओ मला सांगितला आहे, तो मी व्हिडिओ सेपरेट टाकेन म्हणजे सगळ्यांना समजेल म्हणून. ती राजाची मुलगी बघितली, राजाचा मुलगा बघितला, त्याचा नातू बघितला आणि एकदम चांगला माणूस आहे, साधा माणूस आहे, सरळ माणूस आहे. तुम्ही काही प्रश्न विचारले तर असं मनात काही कपट नसते, सगळ्यांची उत्तरं व्यवस्थित देणार. राजाच्या समाधीला मी भेट दिली, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये.
ह्या अशा दावणी फिरत म्हणजे ह्या लोकांना भेटण्याचं कारण आम्ही संगमामांना पण भेटून आलो, त्यांच्याकडनं पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आता मी श्रीशैल मामांकडे त्यांच्याकडनं पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. या माणसांना भेटण्याचं कारण एकच आहे की आपल्याला खूप काही शिकायचं आहे आणि ह्यांच्याकडे जेवढं होईल तेवढं नॉलेज आपल्याला गोळा करायचं आहे खिल्लारसाठी. त्या मडसनाळ कामाच्या नादापोटी मला तो बैल एवढा आवडतो की नाही, निशांत सरांच्या सोन्यानंतर मला आता त्या बैलाला भेटायची एवढी इच्छा झाली. आम्ही असा डेंजर रस्त्यातनं चाललो आहे त्याला भेटायला. आज गाडी लावायची हो लई लावायची लावा इथं जाणार नाही मला वाटतं. काय त्या असल्या उजाड माळा रानात गाडी तिकडे जवळपास एक अर्धा 1 किलोमीटर खाली लावून आम्ही चालत आलो आहे. कशासाठी तर मडसनाळच्या कामाला भेटायला. मला हा बैल भयानक आवडतो आहे, मडसनाळचा काम आहे. शेवटी या बैलाला भेटलो. मला भयानक आवडतो हा बैल. स्ट्रक्चर, शरीर, माप देवेंद्र वडियार साहेब यांच्या दावणीला आम्ही आलो आहे कामाला भेटायला. आणि हा सिद्धापूर खाणीतला तांडोरच्या राजाचा नातू. जबरदस्त नाकाला, शिंगाला, मापाला फाउंडेशन जोरात आहे बैलाचा एकदम. वडियार साहेबांनी जसा कामाला बाहेर काढला, मी पुन्हा एकदा या बैलाच्या प्रेमात पडलो. त्याचं शरीर, त्याचं माप, त्याचा ॲटिट्यूड एकदम जबरदस्त. हा असा देखणा धिप्पाड शरीरयष्टीचा काम्या. श्रीधरदादा आणि अनिकेत हे मला माझ्यासारखेच खिल्लारवेळे मित्र भेटल्यामुळे या सगळ्या दावणींना मी भेट देऊ शकलो आणि हा प्रवास आयुष्यभर माझ्या लक्षात राहील, हे मात्र नक्की. हरि 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 मुगिलेत्तर हरि शिवन हत्तिर मेरे युव नंदी